म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या पाठीमागील असलेल्या ओढ्यात अवैध वाळू उत्खनन करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तत्काळ या ठिकाणी छापा टाकला। यावेळी शिरताव गावच्या पाठीमागील असलेल्या स्मशानभूमीच्या जवळच्या ओढ्यात एका पांढऱ्या रंगाचा पिकअप हा वाळूने भरलेला दिसून आल्याने पोलिसांना पाहून अज्ञात आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात राहुल राजेंद्र थोरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 375 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील आरोपी अज्ञात असल्याकारणाने या आरोपीच्या शोधाकरिता तपास पथक नेमण्यात आले आहे। त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून सदर अज्ञात आरोपी हा पळशी येथील श्री शैल्य मोहन खाडे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने काल रात्री या आरोपीस पळशी या परिसरातून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अटक करण्यात आलेली आहे। या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहेत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।